BSc First Computer Science Optional Semester First. Subject title Basic of C Programming, which includes the unit first, problem solving using computers. A. Planning the computer program, which includes the points concept of problem solving, problem definition, program design, debugging, types of error in programming and the documentation. First of all, we have to see planning the computer program, that means the concept of problem solving in C. So first of all, before dividing into the code, it is very essential to first understand the concept of problem solving, so which are included in the context of programming, which is a method process of breaking down a problem into smaller manageable pieces, which means developing the algorithm to solve each piece and then translating these algorithm into code. So first of all, steps to plan a computer program. First, which is understand the problem. In that, you have to read carefully problem statement and identify what the problem is asking for. First of all, you have to read, compulsory read the problem statement. Statement जे आहे ते काळजीपूर्वक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, वाचलंही पाहिजे आणि त्याच्यानंतर ते आयडेंटिफाय केलं पाहिजे ते प्रॉब्लेम कशासाठी नेमकं विचारलेलं आहे. सेकंड वर, ब्रेक डाउन द रिक्वायरमेंट्स अँड कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट्स जे आहेत त्या प्रॉब्लेमसाठी कशा कशाची रिक्वायरमेंट आहे तेही पाहिलं पाहिजे. क्लॅरिफाय इनपुट अँड एक्सपेक्टेड आउटपुट फॉर्मॅट. Second step, analyze the problem. That means identify the key variables, data and operations that are involved in solving the problem. Recognize whether the problem involves array, loop, decision making, recursion or other computational constructs. Third one, design the algorithm. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम काय आहे, की त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट हे रीड ही करावं लागतं, तो प्रॉब्लेम ॲक्च्युली कशाचा आहे ते पण ओळखावं लागतं, त्याच्यानुसार रिक्वायरमेंट ही तुम्हाला पाहावे लागतात, क्लॅरिफिकेशन करावं लागतं की त्याला इनपुट काय असणार आहे आणि इनपुट दिल्यानंतर मिळणारा आउटपुट कोणतं असेल. ॲनालाइज द प्रॉब्लेम म्हणजे पृथक्करण करणे, की त्याला तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा आयडेंटिफाय तुम्ही केलं पाहिजे की की व्हेरिएबल्स कोणते असणार आहेत, डेटा कोणता असणार आहे किंवा ऑपरेशन्स कोणकोणते आहेत की विच आर इन्व्हॉल्व इन सॉल्विंग दॅट प्रॉब्लेम. रिकग्नाइज वेदर द प्रॉब्लेम इन्व्हॉल्व्स की ज्याच्यामध्ये ॲरेज, लूप्स किंवा डिसिजन मेकिंग काय आहे का, रिकर्शन्स और अदर कॉम्प्युटेशनल कन्स्ट्रक्ट्स. नेक्स्ट पॉईंट, डिझाइन द अल्गोरिदम. प्लॅन हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप बिफोर रायटिंग एनी कोड. So which is called as the algorithm design. It is a clear, unambiguous set of instructions. मी तुम्हाला क्लिअरली तुमच्या लक्षात येईल की स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, नेमकं कोणत्याही तिथं त्रुटी नसणार आहे. which describe how to solve the problem. So for that purpose you have to use the technique like flowcharts, pseudocode to outline your approach.
एक्झाम्पल. इथं आता आपण एक्झाम्पल पाहूया. सपोज वी नीड टू राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट द सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to n. इथं एक प्रोग्राम दिलेला आहे, तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये नंबरची बेरीज करायची आहे की जे नंबर्स असतील 1 to n पर्यंत असतील, म्हणजे 1 2 3 4 असंपर्यंत, 1 ते 4 असेल, 1 ते 5 n तुम्ही जेवढं जिथपर्यंत घ्याल तिथपर्यंत. 1 2 3 असेल, 1 ते 3 असू शकतं, 1 ते 9 असू शकतं, राईट. सो आता ह्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला प्रॉब्लेम काय आहे तर राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट द सम ऑफ नंबर्स. आता त्याला रेकॉग्नाइज करणं फार गरजेचं आहे. नेमकं काय करायचं आहे आपल्याला, बेरीज करायची आहे फ्रॉम 1 to n. मग त्याच्यामध्ये अल्गोरिदम काय येईल. स्टेप फर्स्ट आहे पहा, इनपुट अ नंबर n फ्रॉम द युजर. स्टेप 2, इनिशियलाइज अ व्हेरिएबल सम इक्वल टू 0. इथं सम आहे ते सॉरी, इनिशियलाइज अ व्हेरिएबल सम इक्वल टू 0. स्टेप थर्ड, use a loop to iterate through all number from 1 to n, adding each number to sum and the output final value, right. So here is the first step. I would like to repeat again and again. Step first, input a number from the user, म्हणजे user कडून एखादा नंबर इनपुट करून घ्या. स्टेप 2 आहे, त्या समला 0 असाइन करा व्हॅल्यू. थर्ड असेल स्टेप की एक लूप, यूज अ लूप टू इटरेट थ्रू ऑल द नंबर फ्रॉम 1 to n. So adding each number to the sum also. So and then the final step, that means the step number 4, which is the last, output the final value of sum. So writing the code, step 4 त्याच्यातली आहे. आपण बघत आहोत प्लॅनिंग द कम्प्युटर प्रोग्राम. दॅट मीन्स द कॉन्सेप्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग इन सी प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये आपण पहिल्यापासून मी परत एकदा रिपीट करते, स्टेप्स कोणकोणते आहेत ते पाहत आहोत की ज्याच्यामध्ये एखादा जर प्रॉब्लेम दिलेला असेल तर तो प्रॉब्लेम पहिल्यांदा अंडरस्टँड करावा लागतो. सेकंड, तो ॲनालाइज करायला हवा. डिझाईन द अल्गोरिदम, देन रायटिंग द कोड. आता इथपर्यंत आलो आहोत आपण, ठीक आहे. आता अल्गोरिदम ही तयार केलेला आहे, आता कोड लिहावा लागेल. सो हिअर इज अ कोड. हॅश इन्क्लूड stdio.h. तुम्ही बघू शकता इंटिजर मेन, इंटिजर n सम इक्वल टू 0 असाइन केलंय पहा. प्रिंटफ इथं वापरलेलं एंटर अ नंबर. स्कॅनअप फंक्शन, फॉर लूप दिलेले आहे. इंट i इक्वल टू 1 सेमिकोलन i लेस दॅन n सेमिकोलन i प्लस प्लस सम प्लस इक्वल टू i, विच प्रिंट द सम ऑफ नंबर फ्रॉम 1 to n, राईट. सो sorry, when your program is complete, so you have to test the program. So once the code is written, म्हणजे एकदा का कोड हा लिहिलेला आहे, टेस्ट इट विथ डिफरंट इनपुट व्हॅल्यूज टू इन्श्युअर दॅट इट वर्क्स करेक्टली अँड हँडल्स एजेस केसेस. फॉर एक्झाम्पल, टेस्ट विथ अ स्मॉल केस, राईट, द व्हॅल्यू ऑफ n like 1 and 0 and the large value to verify correctness and efficiency. So this is about the test the program. That means you have to check the program which is correctly or incorrect. Debug if necessary if the program does not work as expected. जसं की आपल्याला कसं वर्कआउट करून हवा आहे प्रोग्राम, तसं जर होत नसेल तर तुम्ही आयडेंटिफाय अँड फिक्स बग्स ऑर एरर्स. तुम्हाला त्या एरर्स आहेत त्या आयडेंटिफाय तुम्ही करायला पाहिजेत आणि त्या आयडेंटिफाय करून नुसतं बसून झाले का नाही, तर त्या फिक्स केल्या पाहिजेत किंवा त्या सॉर्ट आउट केल्या पाहिजेत. सो यूज डिबगिंग टूल्स, प्रिंट स्टेटमेंट्स or integrated development environment, that means which is a IDE, to step through the code. Next one step, optimize the code. Once the program is functional, right, so the consider it can be optimized for performance, memory uses or readability. We can take the example, the summations could be done mathematically using the formula which is a sum equal to n into n plus 1 divided by 2, which is instead of a loop to improve your efficiency. म्हणजे लूपच्या ऐवजी तुम्ही हा पण फॉर्म्युला वापरू शकला असता, ठीक आहे. म्हणजे ऑप्टिमायझेशन कोडमध्ये येऊ शकतं. 8वं जे आहे ते डॉक्युमेंट द कोड, ॲड कमेंट्स.
तुम्ही आता डॉक्युमेंटेशन करू शकता की कमेंट्स ॲड करायचे आहेत तुम्हाला. नेमकं यूज कशासाठी केले, मी खाली एक उदाहरण दिसते पहा. ॲड कमेंट्स टू एक्सप्लेन द पर्पज ऑफ व्हेरियस सेक्शन्स ऑफ द कोड अँड डिस्क्राईब द लॉजिक बिहाइंड कॉम्प्लेक्स algorithm or calculations, right? So here is the example again. Hash include stdio.h integer main. So integer n and sum equals to 0, which is the declaration parts of declaring variables, right? Printf means काय, the input a number from the user, scan a percentile d, address of n, right? Then for loop हे कशासाठी वापरले तर इथं कमेंट्समध्ये तुम्ही लगेच सांगू शकता की लूप टू सम नंबर फ्रॉम 1 to n. मग सम प्लस इक्वल्स टू आय मीन्स वॉट, तिथं कमेंटमध्ये दिले पहा, ॲड आय टू द सम. अँड द प्रिंट एफ मीन्स काय, वॉट, द विच वी आर गोइंग टू डिस्प्ले द रिझल्ट्स ऑन युअर आउटपुट स्ट्रीम, राईट? सो these are the steps which are regarding to the planning the computer program, which also involves the concept of problem solving. So steps पाहिले आपण की ज्या अंडरस्टँड द प्रॉब्लेम, तुमचा प्रॉब्लेम्स कोणता आहे तो अंडरस्टँड करून त्याच्या रिलेटेड जे काय रिक्वायरमेंट्स लागणार आहेत ते पाहणे, ॲनालाइज करा की त्याला व्हेरिएबल्स कोणते असणार आहे, कोणता डेटा तुम्हाला गोळा करावा लागणार आहे, ऑपरेशन्स त्याच्या रिलेटेड कोणते असणार आहे, का लूपिंग वापरताय, यू हॅव टू रेकग्नाइज द whether the problem involves the arrays and loops, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स काय आहेत का तुम्हाला रिकर्शन काय यूज करायचं आहे. डिझाईन द अल्गोरिदम मग डिझाईन करा की म्हणजे अल्गोरिदम म्हणजे काय, विच इज यूज टू प्लॅन हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप बिफोर रायटिंग एनी कोड, राईट? सो दिस इज कॉल्ड ॲज द अल्गोरिदम डिझाईन. सो अल्गोरिदम इट इज अ क्लिअर अनॲम्बिग्युअस सेट ऑफ इन्स्ट्रक्शन की ज्याच्यामध्ये क्लिअरली दिसणार आहे की प्रोग्राम काय आहे, राईट? सो ते मग परत तुम्ही फ्लोचार्ट ही तुम्ही किंवा सुडो कोडही वापरू शकता. एक्झाम्पल द्यायचं झालं तर इथं दिलेलं आहे कॅल्क्युलेट द सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to n की ज्याच्यामध्ये स्टेप आहे इनपुट अ नंबर की जे युजरकडनं इनपुट करून घ्या, इनिशलाइज करा सम इक्वल टू 0. स्टेप 3 यूज लूप टू इटरेट थ्रू ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to n, राईट? सो which adding each number to the sum. And step 4, which is the last, output the final value of sum. After that you have to write the code, so translate the algorithm into C program. These algorithms which will be transmitted into the coding, right? So here is only code without any comment sections or without any documentation section. हा जो कोड आहे तुम्ही बघू शकताय. परत हा कोड लिहिल्यानंतर तुम्ही टेस्ट करायचा आहे प्रोग्राम हा वर्कआउट होतोय का तुमच्या ह्याच्यानुसार, तुमची काय जी रिक्वायरमेंट आहे इनपुट दिलेले आहेत त्याच्यानुसार काही कोड सक्सेस होतोय का ते पाहणे, डिबग करा. एखादी एरर असले तर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलंच पाहिजे, फिक्स करायला लागतात तुम्हाला त्या एरर्स. ऑप्टिमाइज द कोड ऑप्टिमायझेशन आहे, त्याच्यामध्ये काय चेंज होऊ शकतो का, किंवा लूप वापरली त्याच्याऐवजी एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला तुम्ही वापरू शकत होतात का हे पण पाहिलं पाहिजे. डॉक्युमेंट द कोड म्हणजे जर तुम्हाला कधी क्वेश्चन आला प्रोग्रामला, explain the concept of problem solving in C, which is regarding to the planning of the program. So you have to write these all the steps, right? So thank you.